नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याकडे मदर्स डे आहे. त्या मदर्स डेच्या निमित्ताने मी आज एक तुम्हाला गोष्ट सांगते. गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांची. एकदा एक मुलगा स्वामी विवेकानंदांकडे आला आणि तो त्यांना बोलला, की आई आणि वडील हे दोघंही सारखेच महत्त्वाचे आहेत असे सगळेजण सांगतात. पण तसं जरी असलं, तरी लोकं असं कसं म्हणतात, की आम्ही आईचे पांग फेडू शकत नाही, आईचे उपकार फेडू शकत नाही, असं कसं होतं? जर आई-वडील सेम आहेत, तर असं कसं लोकं बोलतात? तर स्वामी हसतात आणि स्वामी काय करतात माहिती आहे? तिकडे असलेली एक 1 किलोची वीट त्याला देतात आणि सांगतात, "ही वीट तुझ्या पोटावर तू बांध आणि 9 तास ही अशी पोटावर बांध. तुला काय हवं ते काम कर, कसं करायचं ते काम कर. पण ही वीट सोडायची नाही. ही वीट अशी पोटावर बांध आणि तू सगळं दिवसभर काम कर आणि 9 तासांनी माझ्याकडे ये. मग तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला देतो." असं ते म्हणतात. तर तो ती वीट घेतो 1 किलोची पोटावर बांधतो आणि निघून जातो. कामाला लागतो आपल्या. पण होतं असं ती 1 किलोची वीट सांभाळून त्याला काम करणं कठीण जातं. जेवता येत नाही, श्वास अडकल्यासारखा होतो. काम करायला जातो तर काम करता येत नाही. झोपायला जातो तर एवढं मोठं ओझं ते पोटावर. त्याला काही करता येत नाही, अवघडल्यासारखं होतं. त्याला काही कळत नाही. मी एक साधा प्रश्न विचारला स्वामींना, तर स्वामींनी हे काय केलं, तरी कसंबसं तरी 3 तास काढले आणि बरोबर 3 तासांनी तो मुलगा स्वामींच्याकडे आला आणि स्वामींना बोलला, की "स्वामी, तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल, तर नका देऊ. पण ही शिक्षा काय मला दिली तुम्ही, की 1 किलोची वीट पोटावर बांध आणि काम कर. मला काम करता येत नाही. मला धड भरभर चालता येत नाही. मला जेवायला बसायला होत नाहीये. श्वास अडकल्यासारखा होतो. तर मला तुम्ही नका उत्तर देऊ, पण ही वीट सोडा. ही शिक्षा मला देऊ नका." तर स्वामी हसतात. म्हणे, "अरे, तुझं उत्तर तर तूच दिलं." तर त्याला काही कळत नाही. "असं कसं?" म्हणे, "अरे, 1 किलोची वीट तुला मी 9 तास पोटावर बांधायला सांगितली, तर तू 3 तासात परत आला. ती माऊली तुझं ह्या विटेच्या दुप्पट असलेलं वजन घेऊन 9 महिने वावरत होती. आपण आईच्या गर्भात 9 महिने राहतो ना, तिने कसं तुला सांभाळलं असेल? सांग बरं. पुन्हा तुला काय होऊ नये म्हणून ती काळजी घेत होती. तुला घेऊन तिने घरातली सगळी कामं केलीत. कुठच्या कामाला नाही म्हटलंय का? मग त्याला कळतं, की अरे अच्छा, बरोबर. आई का श्रेष्ठ आहे ती. बघा, बाळ रडत असेल ना, लहान बाळ रडत असेल, त्याची आई इथे-इथे कुठे गेली असेल, तर ते खूप सैभय होतं. आपली आई कशी असू दे, काळी, मेकटी, बेंद्री, गावढळ, पण आई 100 लोकांच्यात आपली आई दिसली, की त्या बाळाचा चेहरा एकदम खुलून जातो. त्याला अगदी कोणी विचारलं, "तुला चांगली ऐश्वर्यासारखी सुंदर आई हवे का माधुरीसारखी हवे?" तरी तो म्हणेल, "नको, मला माझीच आई पाहिजे." तर कळलं का बाळांनो तुम्हाला आईचे उपकार कसे थोर असतात ते? हं. तर असं स्वामींनी त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कृतीतून दिलं. तर बाळांनो गोष्ट आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.